मृत्यूनंतरचे 13 दिवस आत्म्याचं अंगावर काटा आणणारं सत्य. गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा 13 दिवस आपल्या घरी राहतो. प्रत्येक दिवशी तो काय अनुभवतो, पिंडदानाचा अर्थ काय आणि 13व्या दिवशी असं काय होतं की त्याला हा संसार सोडावाच लागतो, हे सत्य जाणून घ्या. आपण पाहिलं की मृत्यूनंतर आत्मा घरी परत येतो, पण तुम्हाला माहीत आहे का, तो फक्त 1-2 दिवस नाही तर पूर्ण 13 दिवस आपल्यातच असतो. आणि या प्रत्येक दिवशी त्याचा प्रवास अधिकच कठीण आणि वेदनादायी होत जातो. चला, गरुड पुराणानुसार पाहूया आत्म्याच्या या 13 दिवसांचं रहस्य. पहिला आणि दुसरा दिवस, धक्का आणि अस्वीकार. मृत्यूनंतर सुरुवातीचे 2 दिवस आत्मा धक्क्यात असतो. त्याला विश्वासच बसत नाही की त्याचा मृत्यू झालाय. तो आपल्या माणसांमध्ये फिरतो, त्यांना आवाज देतो, पण कुणीच ऐकत नाही. जेव्हा तो स्वतःच्याच जळणाऱ्या शरीराकडे पाहतो तेव्हा त्याला प्रचंड वेदना होतात आणि तो किंचाळतो. 3 ते 9वा दिवस, सत्याची जाणीव आणि प्रचंड दुःख. या दिवसांमध्ये त्याला हळूहळू सत्य कळायला लागतं. तो आपल्याच घरात एका कैद्यासारखा असतो. त्याला प्रचंड भूक आणि तहान लागते. इथे पिंडदानाचा अर्थ महत्त्वाचा ठरतं. घरातील लोक जे पिंड म्हणजे अन्नाचे गोळे दान करतात, त्यातूनच आत्म्याच्या सूक्ष्म शरीराची निर्मिती होते. रोजच्या पिंडदानाने त्याच्या शरीराचा एक एक अवयव तयार होतो. या काळात तो आपल्या कुटुंबाला पाहतो. कोण खरं रडतंय, कोण फक्त देखावा करतंय, हे सगळं त्याला दिसतं. हा काळ त्याच्यासाठी अत्यंत क्लेशदायक असतो. 10वा दिवस, तृप्ती आणि मोहत्याग. 10व्या दिवशी दिला जाणाऱ्या पिंडदानाने आत्म्याला तृप्ती आणि ताकद मिळते. त्याची भूक आणि तहान शांत होते. आतापर्यंत त्याला कळून चुकलेलं असतं की हे घर, ही माणसं, या वस्तू यातलं आता काहीच आपलं नाही. त्याचा मोह सुटायला सुरुवात होते. 11वा आणि 12वा दिवस, निरोपाची तयारी. या दिवसांमध्ये घरात जे गरुड पुराणाचे पठण किंवा इतर विधी होतात, त्यातून त्याला पुढच्या प्रवासाची दिशा मिळते. तो आपल्या कुटुंबाला शेवटचं पाहतो, त्यांना आशीर्वाद देतो आणि आता यमलोकाच्या प्रवासाला निघण्याची मानसिक तयारी करतो. 13वा दिवस, अखेरचा निरोप आणि पुढचा प्रवास. 13वा दिवस हा अखेरच्या निरोपाचा दिवस असतो. या दिवशी होणाऱ्या 13वीच्या विधीने आत्मा आपल्या कुटुंबाच्या सर्व बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो. त्याचे सर्व ऐहिक संबंध तुटतात. आता यमदूत त्याला घेण्यासाठी येतात, पण यावेळी आत्मा घाबरत नाही. तो शांतपणे त्यांच्यासोबत आपल्या कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी पितृलोकाच्या दिशेने प्रवास सुरू करतो. म्हणूनच हे 13 दिवस आणि त्यात केले जाणारे विधी खूप महत्त्वाचे आहेत. ते फक्त परंपरेचा भाग नाहीत, तर ते आत्म्याला मोहमायेतून मुक्त करून पुढच्या प्रवासासाठी शांती आणि शक्ती देतात.